भाताला थोडं थोडं पाणी लावून थापलेले आहेत. राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती आहे दही धपाटे. पूर्ण भाज्या वगैरे त्यामध्ये मिक्स आहेत, कारण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि रोजचा भाजीपोळी खाण्याचा इतका कंटाळ येते, रोज रोज तेच तेच. आणि भाज्या आपण कशाही बनवा, मुलं काय म्हणतात काय बनवले, अगं हे कशाला बनवलं, कारण प्रत्येकाची चॉईस असते आणि वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते, आपल्याला झालं कुटुंबाला झालं. चला तर मग आता वेळ न लावता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. आणि त्यामध्ये काय काय घालते मी तेही तुमच्याशी मी शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया आपण. धपाटे बनवण्यासाठी मी इकडे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, चाळून वगैरे घेतलेलं आहे. आता ते मोजून घ्यायचंय, अंदाज 5 घेतलेले. आणि इकडे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ, आणि ह्यामध्ये आहे मीठ, ओवा, आणि इकडे बारीक कांदा कट करून ठेवलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, हे आहे मेथीची भाजी, आणि काकडी पण खिसून घेतली आहे, आणि इकडे लसूण आहे. आता हे मला ह्याचं वाटण करून घ्यायचं मिक्सरमधून, कारण हिरव्या मिरच्या खूप टेस्टी लागतात. चला तर मग आता ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. मी ते मिक्सरचं भांडे घेतलंय आणि त्यामध्ये आता मिरच्या टाकते. आता हे वाटण करून घ्यायचंय. मिरच्या घेतल्यात आणि लसूण, आणि थोडंसं मीठ घालायचंय, कारण त्यामध्ये मीठ पण मला ऍड करायचं आहे पीठ किंताना. आता थोडंसं मीठ घालून मी मिक्सरला लावणार आहे, मिक्सरमधून हे वाटण काढून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकायचंय. आता मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे. बारीक वाटायचे, बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. कटोरा ज्वारीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. एक बाउल आपल्याला बेसन पीठ, आणि छोटं कटोरा गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ थोडंसंच लागते. तर त्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी ॲड करायची आहे. शंभर ग्रॅम मेथीची भाजी घेतली मी. 2 कांदे तो मोठे छान असे, भरपूर कांदा घाला, खूप टेस्टी लागतात. काहीतरी वेगळं चविष्ट बनवायचं असतं. त्यानंतर किसलेली काकडी, कोथिंबीर, ओवा,
तुम्हाला मी दमानी आणि शांत सांगत आहे, कारण हे सगळं व्यवस्थित टाकलं तर छान लागतं आहे, ते चवीला पण हे होतं आहे व्यवस्थित. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण या वाटणामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता मी थोडंसं घेतलेलं आहे. हळदी पावडर 2 चमचे हळदी पावडर आहे आणि हे वाटण घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे. घट्टसर गोळा बनवायचा आहे धपाट्याला. जसं पाणी लागेल तसं तसं घालायचं आणि घट्टसर बनवायचं आहे. त्याच्यात वाटलं तर आपल्याला तीळ पण टाकू शकता तुम्ही त्यामध्ये, कारण तिळाने पण टेस्ट खूप छान येते. हेल्थ असतं ते तीळ पण, शरीरासाठी खूप चांगले असतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान तिंबून घ्यायचं आहे. जसं पाणी लागते तसं तसं थोडं थोडंच पाणी घ्यायचं आहे, पातळ होईल नाही तर. त्याच्यामुळं व्यवस्थित तिंबायचं आहे, असं हाताने व्यवस्थित तिंबायचं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन तिंबायचं आहे. हे घट्टसरच गोळा करायचा आहे. आता मी गॅसवरती पॅन पण ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. आणि हे पहा, इकडे धपाटे ठेवण्यासाठी व्हाईट कलरचा कपडा स्वच्छ धुवून घेतला आहे. ह्यामध्ये मला धपाटे ठेवायचे तर. आणि इथे पोळपाट घेतलेला आहे. इथे पण मी व्हाईट कलरचा कपडा घेतला आहे धपाटे बनवण्यासाठी. आणि ह्यामध्ये आहे पाणी आणि असा गोळा तयार केलेला आहे. आता बनवायचे आहेत धपाटे. थोडं थोडं कपड्याला पाणी लावून घ्यायचं आहे, कारण पीठ चिटकते खाली. थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित थापायचे आहेत हे. इकडे मी पाणी लावून, हाताला थोडं थोडं पाणी लावून थापलेले आहेत. छोटे छोटेच बनविलेत मस्त धपाटे. आता तवा गरम झालेला आहे. इकडे थोडंसं ट्राय करते मी. थोडंसं खाली तेल लावायचं आहे, कारण चिटकणार नाहीत ते. आता ह्यावरती धपाटे टाकायचे. छान असे खरपूस भाजून घ्यायचे हे धपाटे. आता एक टाकले मी, दुसरे पण थापून घेणार आहे. झाली आजची रेसिपी खमंग आणि टेस्टी. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, कारण नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला छान छान पाहायला भेटतील. खमंग आणि झणझणीत, चमचमीत आणि गोड तिखट सगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज पाहायला भेटतील माझ्या चॅनलवरती. चला आपण लवकरच नवीन रेसिपी सहित. चला तर मग आता निरोप घेत आहे.